नमस्कार मंडळी, आज आपण रव्यामध्ये दही घालून कमी तेलात एकदम पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत. हा नाश्ता तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता. झटपट तयार होतो आणि खायला सुद्धा तेवढाच छान लागतो. चला तर इथे रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी रवा घेतला आहे. रवा तुम्ही जाड बारीक कुठलाही घेऊ शकता. नंतर त्याच्यामध्ये अर्धी वाटी दही घातलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घालायचं आहे. आता हे छान चमच्याने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून 10 मिनिटे साईडला ठेवून द्यायचं आहे. नंतर हा नाश्ता बनवण्यासाठी इथे गॅसवरती कढई गरम करायला ठेवला आहे. त्याच्यात 1 चमचाभर एवढं तेल घातलं आहे. नंतर मोहरी घालायची आहे. मोहरी छान तडतडली की जिरे घालायचे आहे आणि इथे मी काही भाज्या कट करून घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, नंतर बारीक कट केलेली सिमला मिरची, किसून घेतलेलं गाजर. 1-2 मिनिटे ह्या भाज्या आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या घेऊ शकता. फक्त हे आपल्याला ही फोडणी भाज्यांमध्ये अशी थोडीशी परतवून घ्यायचं आहे. तुम्ही टोमॅटो वगैरे सुद्धा याच्यात घालू शकता. फोडणी अशा पद्धतीने परतवून घेतल्यामुळे नाश्त्याला एकदम छान अशी चव येते. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. या भाज्या पूर्णपणे थंड करून घ्यायच्या आहेत. नंतर इथे मिक्सरमध्ये हे बॅटर जे दह्यामध्ये रव्याचं भिजत घातलं होतं ते मिक्सरला एकदा पाणी न घालता आपल्याला बारीक फिरवून घ्यायचं आहे आणि बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. भाज्या परतवून घेण्याचं हे एक कारण आहे. भाज्या परतवून घेतल्यामुळे नंतर या बॅटरमध्ये मिक्स केल्यानंतर त्याला पाणी सुटत नाही आणि आपला नाश्ता एकदम छान होतो. तर हे मिक्सरला फिरवून एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं. थोडंसं घट्ट वाटत होतं म्हणून पाणी घालून अशा पद्धतीचं बॅटर बनवून घेतलं आहे. नंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि परतवून घेतलेल्या भाज्या थंड झाल्या आहेत ते याच्यामध्ये घातले आहेत. चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि व्यवस्थित याला आता मिक्स करून घेतलं आहे आणि अर्धा चमचा इथे खाण्याचा सोडा घातला आहे. तुम्ही इनोसुद्धा घालू शकता. थोडंसं पाणी घातलं आहे सोड्यावरती आणि छान याला व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. नंतर गॅसवरती एक तडका पॅन गरम करायला ठेवला आहे. त्याच्यात थोडंसं तेल घालायचं आहे. तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे. तर आज आपण रव्याचा बन डोसा बनवत आहोत. इडली डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर एकदा अशा पद्धतीने भरपूर भाज्या घालून रव्याचा बन डोसा एकदा नक्की ट्राय करून पहा. खायला खूप छान लागतो. एकदम आतून जाळीदार तयार होतो. तर इथे बॅटर मी 2 चमचे घातलं आहे. वरून थोडंसं तेल टाकलं आहे. झाकण ठेवलं 2 मिनिटासाठी आणि आता चमच्याने याला अलगद पलटी करून घ्यायचं आहे. पलटी करताना थोडी काळजी घ्यायची आहे, डोसा आपला तुटू नये म्हणून. खालच्या साईडने व्यवस्थित भाजला आहे बघू शकता आणि लगेच याला या पद्धतीने पलटी करून घ्यायचं आहे. नंतर खालच्या साईडने सुद्धा व्यवस्थित भाजल्यानंतर इथे मी तुम्हाला दाखवत आहे. डोसा आपला व्यवस्थित भाजला आहे. काढून घेऊया प्लेटमध्ये. तर बघू शकता अजिबात याला चिटकला नाही. तुमच्याकडे तडका पॅन नसेल तर तुम्ही छोट्याशा पॅनमध्ये सुद्धा करू शकता. तर इथे दुसरासुद्धा मी बनवून घेतलेला आहे. तर झटपट तयार होणारा हेल्दी असा हा नाश्ता आहे. लहान मुलांच्या टिफिनमध्ये तुम्ही हा बन डोसा एकदा नक्की ट्राय करून द्या. तर इथे आपले डोसे बघू शकता एकदम छान भाजले गेले आहेत. चटणी किंवा केचप सोबत खाऊ शकता. इथे एक मीठ तोडून दाखवत आहे. बघू शकता एकदम छान जाळीदार असा झालेला आहे. अगदी छान फुलला आहे. व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज एक लाईक नक्की करा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि एकदा हा बन डोसा नक्की ट्राय करा. चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.